नवी संजीवनी देतं, ऊर्जा वाढवतं, मन प्रसन्न होतं आणि खास म्हणजे यौन क्षमतेवर जबरदस्त परिणाम होतो। तातडीचा फायदा होत नाही पण दीर्घकालीन सुधारणा नाही। बूस्टर्स, मल्टीव्हिटॅमिन्स हे सगळं ते वापरतातच जे गरज असतं। पण मंडळी, आजचा विषय थोडासा हटके आहे आणि थोडासा रोमांचक देखील, कारण आपण अशी गोष्ट बोलणार आहोत जी ऐकली की लोकांना पहिलं रिॲक्शन एकच असतं, अरे डायमंड पासून बनवलेली गोळी, हे खरंच असतं का? हो असतं, आणि त्यामागे आयुर्वेदाचा वर्षानुवर्षाचा वारसा आहे। पण महत्त्वाचं म्हणजे या गोळ्या फक्त आकर्षण नावासाठी नाहीयेत, तर त्याचा खरंच जीवनावर खोल पातळीवर काम करतात। आणि ही सगळी माहिती आम्हाला दिली आहे प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा यांनी। 1985 पासून जवळपास ते मार्गदर्शन करत आहेत लोकांचं आशा किरण सेक्स क्लिनिकच्या माध्यमातून, आणि याची फॅमिली आता म्हणजे सबस्क्रायबर 3 लाखांपेक्षाही जास्त झालेले आहेत। सो असेच लाईक करत रहा, सबस्क्राइब करत रहा, आपली फॅमिली अशीच मोठी करूया। पुरुष आणि महिला दोघांच्याही यौन आरोग्यावर काम करत आहोत। मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर अशा अनेक शहरांमध्ये क्लिनिक आहेत आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये मुख्य शाखा आहे। सोमवार ते शुक्रवार ते संभाजीनगरला असतात, शनिवारी रविवारी मुंबई पुणेच्या क्लिनिक मध्ये असतात। म्हणजे प्रचंड अनुभव आणि त्यातून मिळालेला प्रचंड ज्ञान। डॉक्टर सांगतात आजच्या काळात फक्त ॲलोपॅथीवर अवलंबून राहून काही गोष्टी पूर्ण बऱ्या होत नाहीत। तातडीचा फायदा होत नाही पण दीर्घकालीन सुधारणा नाही। टॅडालाफिल, टेस्टोस्टेरॉन, बूस्टर्स, मल्टीव्हिटॅमिन्स हे सगळं ते वापरतातच जे गरज असतं। पण शीघ्र पतन, कमी ताठरता, काम इच्छा कमी होणे, मानसिक थकवा येणे, नपुंसकता या गोष्टीमध्ये अनेक तरुणांना केवळ केमिकल प्लेस्ड औषधांमुळे पूर्ण फरक पडत नाही। मग डॉक्टरांनी आयुर्वेदाकडे वळून अभ्यास सुरू केला। दशकापासून केलेले रिसर्च मध्ये त्यांना 2 तगडी आणि प्रभावशाली आणि प्राचीन औषधे सापडली, हिरक भस्म आणि सुवर्ण भस्म। आता ही साधी गोष्ट नाहीये। हिरक भस्म म्हणजे खऱ्या हिऱ्यापासून आयुर्वेदिक पद्धतीने तयार केलेलं भस्म। हे शरीराच्या पेशींमध्ये शिरून त्यांना जणू नवी संजीवनी देतं, ऊर्जा वाढवतं, मन प्रसन्न होतं आणि खास म्हणजे यौन क्षमतेवर जबरदस्त परिणाम होतो। पुरुषामध्ये रक्तप्रवाह वाढतो, ताठरता चांगली मिळते, टिकाव वाढतो आणि शीघ्र पतनावर नियंत्रण मिळवलं जातं। महिलांमध्ये काम इच्छा वाढते, वजायनाचा कोरडेपणा कमी होतो, शरीराचा प्रतिसाद अधिक संवेदनशील होतो, म्हणजे संपूर्ण इंटिमेसीचा अनुभवच दुसऱ्या लेवलला जातो। तर सुवर्ण भस्म म्हणजे शुद्ध सोन्याचा भस्म। हे शरीराचे हार्मोनल सिस्टीमवर थेट काम करतं, पुरुषामध्ये टेस्टोस्टेरॉनची नैसर्गिक निर्मिती वाढवतं, शुक्राणूंची गुणवत्ता सुधारतं आणि सेक्स ड्राईव्ह पुन्हा जागवतं। स्त्रियांमध्ये हार्मोन बॅलन्स होतात, ओव्ह्युलेशन सुधारतं, लिबिडो वाढतं, म्हणजे भावनिक आणि शारीरिक दोन्ही पातळ्यांवर ऊर्जा वाढते। डॉक्टर मुंदडा सांगतात की ही दोन्ही भस्म फक्त यौन आरोग्यावरच नाही तर संपूर्ण शरीरावर काम करतात। मन, ताण, ऊर्जा, हार्मोन्स सगळं स्थिर होतं। याच अनुभवातून डॉक्टरांनी स्वतः आयुर्वेदिक तज्ञासोबत मिळून 2 खास फॉर्म्युले तयार केलेले आहे, अल्फाझेन आणि विगोमॅक्स। हे कुठून तरी विकत आणलेलं नसून डॉक्टर यांनी स्वतः तयार करून घेतलेलं आहे, म्हणूनच शुद्धता आणि परिणामकारकता यावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे। काही रुग्णांचे अनुभव तर ऐकल्यासारखेच आहेत। एक गृहस्थाचं वय 52 वर्ष, ड्राईव्ह कमी, ताठरता कमी, शीघ्र पतन। डॉक्टरांनी हे भस्म आधारित औषध दिलं, 4 आठवड्यात फोन केला, डॉक्टर मी पुन्हा तरुण झाल्यासारखं वाटतोय। एक महिलाचं वय 38, काम इच्छा कमी झालेली, ड्रायनेस वाढलेली, नात्यात दुरावा आलेला। सुवर्ण भस्म घेतल्यानंतर केवळ सेक्स लाईफच सुधारली नाही तर तिच्या स्वतःवरील आत्मविश्वास परत आला। डॉक्टर म्हणाले ही औषधं नैसर्गिक आहेत, सुरक्षित आहेत, पण स्वतःहून घेऊ नका। प्रकृती, वय, समस्या, शरीर घटना यानुसार त्यांचा डोस ठरवावा लागतो। म्हणूनच जर तुमच्या सेक्स लाईफ मध्ये अडथळा येत असेल, मानसिक थकवा असेल, नात्यात अंतर जाणवत असेल किंवा शरीरात ऊर्जा कमी वाटत असेल तर स्क्रीनवरचा नंबर सेव्ह करा किंवा आशा किरण क्लिनिकच्या जवळच्या शाखेला एकदा नक्की भेट द्या। ऑनलाईन कन्सल्टेशनही उपलब्ध आहे। आणि हो, अशीच खरी माहिती हवी असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। अशी आपली फॅमिली आपण मोठी करूया। पुढच्या व्हिडिओत भेटतो नवीन माहिती घेऊन, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या।